नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आकाश आणि भूमी बाळासाठी अमोलीशी बोलत असताना अमोली त्यांना तिथेच थांबवते आणि 1 मिनिट असं बोलून बाजूला निघून जाते. आकाश आणि भूमी एकमेकांकडे बघतच राहतात. भूमीला कळत नाही की आकाश नेमकं हे सगळं काय बोलते ही. तेव्हा तिथे अमोली येते आणि अमोली सरळ आकाश आणि भूमीच्या हातामध्ये पेपर्स देते आणि ते पेपर्स ती त्यांना बघायला सांगते. आकाश भूमी यांना काहीच कळत नाही नेमकं या अमोलीचं काय चाललंय आणि ती सरळ जे कायदेशीर कोर्टाचे पेपर्स असतात ते त्यांच्यासमोर धरते आणि भूमीला हातात देऊन तिला वाच असं सांगते. तेव्हा भूमी ते सगळे पेपर्स बघून चकित होते. नेमके हे सगळे काय आहे हे त्यांना काहीही कळत नाही. आकाश भूमी पूर्णपणे ब्लँक असतात आणि म्हणूनच आता आकाश ते पेपर्स बघायला सुरुवात करतो आणि ते पेपर्स बघत असताना आकाशला खूप भीती वाटत असते. आता आकाशला ते पेपर्स वाचल्यानंतर जबरदस्त धक्का बसतो आणि भूमी आकाशकडे बघतच राहते. तेव्हा ती म्हणते की काय हे आकाश, आणि मग आकाश भूमीला देखील ते पेपर्स वाचण्यासाठी देतो. आणि जेव्हा ते पेपर्स भूमी वाचायला घेते तेव्हा कोर्टाचे ते कायदेशीर पेपर्स असतात आणि ते पाहिल्यानंतर भूमीलाही आता धक्का बसलेला असतो. आणि ते धक्का बसलेला असताना आता अमोलीला ते पाहून खूपच जास्त आनंद होतो. आणि नंतर अमोली हे भूमीचा चेहरा बघतच बसते. भूमीला ज्या प्रकारे त्रास होत असतो तो पाहून अमोलीला अगदी खूप आनंद होत असतो. त्यावर भूमी म्हणते की काय हे अमोली सगळं, हे कोर्टाचे कसले पेपर्स आहे, क्षितिजा ही तुझी मुलगी आहे? तेव्हा मग अमोली म्हणते की हो भूमी, आता कायदेशीर पद्धतीने क्षितिजा ही माझी मुलगी झालेली आहे, त्यामुळे तू आता यावर काहीही अधिकार गाजवू शकत नाहीस, कारण कोर्टानेच तसे अधिकार मला दिले आहेत आणि मी तिची आई आहे असे कोर्टाने आता मला कायदेशीर अधिकार दिलेले आहेत. आता हे पाहिल्यानंतर भूमी म्हणते की नको प्लीज, अगं असं बोलू नकोस. अगं माझी मुलगी आहे क्षितिजा, अगं मी आई आहे तिची, मी जन्म दिलाय तिला, तुला कळतंय का? क्षितिजा असं नाही करू शकत ती, अगं माझी मुलगी आहे अमोली, तुला कळत नाही आहे का ती? त्यावेळेला मग आता भूमी ही असं बोलत असताना अमोली तिला थांबवते आणि म्हणते 1 मिनिट भूमी, तुझ्या लक्षात येतं आहे का मी जे काही बोलते ते? तुला कळतंय का कायदेशीररित्या आता कोर्टाने माझ्याकडे तिचं पूर्णपणे सगळं संगोपन सोपवलेलं आहे. आता ती माझी मुलगी आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर तुला बोलण्याचा आता काहीही एक अधिकार उरलेला नाही आहे. ती माझी मुलगी आहे, त्यामुळे आता सतत इथे येऊन तिच्यावर अशा प्रकारे अधिकार गाजवणं थांबव आता तू भूमी. आणि तू तिची आई नाही आहेस कायदेशीररित्या, आता मी माझ्या बाळाची आई झालेली आहे. त्याच वेळेला आता इथे लगेच पुढे भूमी म्हणते की नको अगं क्षितिजा, प्लीज असं करू नकोस. तुला जोपर्यंत माहीत नव्हतं तोपर्यंत ठीक आहे, परंतु आता कळलेलं आहे ना की क्षितिजा ही माझी मुलगी आहे, मग का का तू असं करतेस? अगं माझ्या मुलीला माझ्यापासून का तोडतेस तू? अगं 9 महिने मी माझ्या बाळाला पोटात वाढवलं आहे आणि तू म्हणतेस की कायदेशीररित्या आता तू तिची आई झाली आहेस म्हणून असं कसं करू शकतेस? तू जरा तरी विचार करायचास ना हे सगळं करताना. जोपर्यंत माहीत नव्हतं की तिची आईवडील कोण आहेत तोपर्यंत ठीक आहे, आता आम्ही तिचे आईवडील आहोत, तुझ्यासमोर आहोत, आकाश आणि मी अगं तिचे आईवडील आहोत तिचे, आणि ती अनाथ नाही आहे, मग का तिला अनाथासारखं वागवतेस तू? अगं तू तिची आई समजून तू असं का करतेस? एक गोष्ट लक्षात घे अमोली, काही झालं तरीही ते माझं रक्त आहे गं, मग तू कशाला असं वागतेस तिच्याबरोबर? प्लीज माझी आणि तिची ताटातूट नको करूस. इतके दिवस आम्हाला असं वाटत होतं की आमचं बाळ नाही आहे, परंतु आमचं बाळ आहे या जगात आणि म्हणूनच आम्हाला त्या बाळासोबत जगायचं आहे. प्लीज तू असं करू नकोस. आणि हो, तू का वागवतेस? ती अनाथ नाही आहे, त्यामुळे उगीचच तू ती अनाथ असून तिला अडॉप्ट केल्यासारखं नको वागवूस. लक्षात घे आम्ही आईवडील आहोत तिचे. आणि हो आकाश, प्लीज तू तिला सांग ना की तिला आम्ही नाही अडवणार. खरंच सांगतो अमोली, तुला तुला बाळाविषयी वाटतंय ना, तुला असं वाटतंय तिच्याशी खेळावं असं, तिच्याशी बोलावं असं, मग आपण तिच्याशी बोलूया. तू वाटल्यास तर तिला रोज भेटायला ये, हवा तितका वेळ तू तिच्याशी खेळू शकतेस. हवा तितका वेळ तुझ्याबरोबर ती घालवू शकते. मी कोणत्याही प्रकारची अडवणूक करणार नाही. आकाश अरे समजाव ना तिला, प्लीज असं नको करूस. अरे किती काही झालं तरीही आम्ही आईवडील आहोत ना, मग असं का करतेस? अगं आमच्या घरी तिला घेऊन जाऊन दे, तू हवं तर खेळायला ये, भेटायला ये, हवं तर तिच्याबरोबर राहा तू, माझं कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन नसणार, परंतु प्लीज आता तू असं करू नकोस. प्लीज मी हात जोडतो तुझ्या पुढे अमोली, माझ्या बाळाला माझ्यापासून नको लांब करू. अगं 9 महिने मी वाढवलं आहे गं पोटात तिला, माझी नाळ जोडली गेली तिच्याशी, रक्ताचं नातं आहे आमचं.
प्लीज असं नको करू. तेव्हा मग भूमी म्हणते की थांब, माझ्या बाळाला मी घेते. तेव्हा अमोली म्हणते की अशी ऐकणार नाहीस ना तू? थांब, तुला ना अशी भाषा कळत नाही. असं म्हणून भूमी आता तिला पुन्हा एकदा ढकलायला चाललेली असते. परंतु आत्ता भूमी काहीही ऐकणारी नसते, कारण प्रत्येक वेळेला ती अमोलीचं ते वागणं सहन करे, परंतु आता ती ते वागणं सहन करत नाही. भूमी म्हणते की 1 मिनिट अमोली, गप्प राहायचं. इथून पुढे लक्षात ठेव, माझ्याशी असं वागताना. क्षितिजा ही माझी मुलगी आहे, त्यामुळे तिच्यावर अशा प्रकारचा अधिकार गाजवायला जाऊ नको. तू कितीही कायदेशीररित्या पेपर्स तयार करून आणलेस, माझ्या मुलीचा अधिकार माझ्यापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न केलास. परंतु एक गोष्ट कायम लक्षात ठेव अमोली, ती माझी मुलगी आहे आणि माझीच राहणार. कारण मी तिची आई आहे. लक्षात आलं आहे तुला? आणि म्हणून इथून पुढे माझ्या मुलीला माझ्यापासून हिरावण्याचा अधिकार तू अजिबात करू नकोस. आलं तुझ्या लक्षात? आणि माझ्या मुलीवर कायदेशीररित्या अधिकार दाखवायला जाशील, परंतु तुझी खरी आई तू नाहीस. तिची खरी आई मी आहे आणि माझ्या मुलीला मी मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही. कुठलाही कायदा माझ्या आणि माझ्या मुलीच्या मध्ये येऊ शकणार नाही, कारण आई आणि मुलीचं नातं आहे. मी माझ्या मुलीला मिळवून राहणारच, अशी धमकी ती आता देते. तेव्हा रागिनी बाहेर उभी राहून सगळं ऐकत असते. रागिनी म्हणते की आणि भूमी, तू कितीही प्रयत्न कर, कितीही काही कर, परंतु तुझी मुलगी मी तुला परत कधीही मिळवू देणार नाही, असं ती स्वतःच मनातच बोलते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं आकाश आणि भूमी यांच्याकडे कोणताही उपाय राहत नाही. ते दोघंही आता सरळ थेट पोलीस स्टेशनलाच येतात आणि गायकवाड सरांना घडलेला सगळा प्रकार सांगतात. तेव्हा गायकवाड सर म्हणतात की हे सगळं असं होईल, या पद्धतीने होईल, आपल्याला वाटलंच नव्हतं. तेव्हा मग आकाश म्हणतो, परंतु सर मला एक कळत नाही आहे की असं कसं करू शकते ती अमोली. तेव्हा मग गायकवाड सर म्हणतात की काय ना, या सगळ्या गोष्टी या अत्यंत वेगाने पुढे गेल्या, त्यामुळे काहीच करता येण्यासारखं नव्हतं. त्यावर आता भूमी म्हणते की गायकवाड सर, मग आपल्याला काही करता येणार नाही का? ही असं कसं वागू शकते? म्हणजे बाळाचे आई वडील म्हणजे मी आणि आकाश समोर हयात असताना ती अनाथ म्हणून माझ्या मुलीला कायदेशीररित्या कसं घेऊ शकते आणि ती माझ्या मुलीला माझ्यापासून असं लांब करू शकत नाही. तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी हो, शांत हो, गायकवाड सर नक्कीच काहीतरी उपाय सांगतील, त्यामुळे प्लीज तू नको हायपर होस. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, असं कसं बोलतोयस तू? अशी कशी नको हायपर हो मी, तुला कळतंय का हे सगळं काय चाललंय ते? अरे ह्या सगळ्या गोष्टीत माझी मुलगी ही उगीचच तिच्याकडे राहतीये ना. आता मग लगेच गायकवाड सर म्हणतात की हे बघा, मला तुमचं म्हणणं अगदी कळतंय, ॲज अ आई वडील म्हणून तुम्हाला आता काय वाटतंय हे मी नक्कीच समजू शकतो, परंतु आपल्याला असं वाटलंच नव्हतं ना की त्या अमोली या अशा काहीतरी पाऊल उचलतील. गायकवाड सर आता म्हणायला लागतात की हे बघा, मला तरी एवढंच कळतंय की आपल्याला कोर्टाने म्हणजेच पोलिसांना मुदत दिली गेली होती की तिचे आई वडील कोण आहेत हे शोधण्यासाठी, परंतु ती मुदत ही 2 दिवसापूर्वीच संपली होती आणि त्याच गोष्टीचा उपयोग घेऊन मला वाटतं की अमोलीने हा निर्णय घेतला असावा आणि त्यांनी कायदेशीररित्या पेपर्स बनवून बाळावर अधिकार गाजवलेले आहेत. तेव्हा मग भूमी म्हणते की हे खरंच खूप चुकीचं आहे. तेव्हा मग लगेच गायकवाड म्हणतात की हो भूमी, आम्हाला कळतंय की काय वाटतंय ते तुम्हाला, परंतु आपल्याला ब्रेक थ्रू मिळायला थोडा उशीर झाला. 2 दिवसाआधीच जर आपल्याला कळलं असतं तर आपण नक्कीच या बाबतीत काहीतरी ठोस सबळ पुरावा घेऊन त्यांच्याकडे गेलो असतो. परंतु आता 2 दिवसांची मुदत संपल्यानंतर त्यांनी हे सगळं केलं आहे आणि आपण काय करत होतो? आपण फक्त शांत होतो की होईल, सगळं काही होईल. परंतु आपल्याला असं वाटत होतं की अमोली आपल्याला बाळाकडे देणार. तुम्हाला हे सगळं सोपं वाटत होतं. म्हणजेच आपण असा विचार केला की मनाचे निर्णय घेऊया आणि बाळाचं एकदा की सत्य समजलं की मग पुढे करता येईल. परंतु अमोलीने काय केलं तर त्याने मेंदूने विचार केला आणि मेंदूने या सगळ्या गोष्टी ते करायला गेले आणि त्यामुळेच या सगळ्या गोष्टी घडत गेल्यात. मला तरी आता असंच वाटतंय की नक्कीच काहीतरी त्यांनी हा विचार केला आणि बाळ स्वतःच्या ताब्यात करून घेतलं. मग आकाश म्हणतो की गायकवाड सर, आता आपल्याकडे दुसरा कुठला उपाय आहे? आपण काय करू शकतो? त्यावेळेला आता गायकवाड सर म्हणतात की आता आपल्याला एकच करावं लागेल, म्हणजे आपल्याला या सगळ्या गोष्टींसाठी एकतर मिस्टर पारितोष यांची वाट बघावी लागेल. ते आले की आपण म्युच्युअल अंडरस्टँडिंगमधून काहीतरी मध्यमार्ग निघतोय का हे बघायला हवं. म्युच्युअल अंडरस्टँडिंग केली पाहिजे आणि म्हणूनच काहीतरी मध्यमार्ग निवडला पाहिजे. त्याच वेळेला मग आता लगेच पुढे तो म्हणतो की जर तसंही नाही पटलं तर मग आपल्याला कायदेशीररित्या हे सगळं करावे लागेल. आपल्याला कायद्याने ही सगळी लढाई लढावी लागेल. असं म्हटल्यानंतर भूमी म्हणते की बघितलं, म्हणजे आपल्याच बाळाला आपण आईवडील असताना आपल्या घरी मिळवण्यासाठी, स्वतःच्या जवळ ठेवण्यासाठी कायद्याची लढाई लढावी लागेल. हा सगळा कुठला न्याय आहे ना? हे सगळं काय आहे मला खरंच कळत नाही आहे.
खरंच मला नाही पटत हे सगळं. असं कसं घडू शकतं? म्हणजे आपलं बाळ असताना आपण अशा प्रकारे का वागू शकतो? का असं वागू शकताय हे कोर्ट? असं का करताय? एक बाळ आपल्या आईपासून कसं लांब राहू शकतं? आणि ते बाळ अनाथही नाही आहे, तरीही आमच्या बाळाला आमच्यापासून लांब ठेवण्यात येते. तेव्हा मग गायकवाड सर म्हणतात, की "हे बघा मिसेस भूमी, माझ्या लक्षात येतंय, पण तुम्ही जरा धीराने घ्या, शांततेत घ्या. कारण काय ना, अमोलीला आपण सध्या काहीच बोलू शकत नाही. सध्या त्यांनी काय केलंय तर सगळं कायदेशीररित्या करून घेतलंय. त्यामुळे कोर्टाचा आदेश त्यांच्याकडे असताना आपण सध्या तरी काहीच बोलू शकत नाही. परंतु एक गोष्ट मात्र नक्की करू शकतो, की लवकरात लवकर या ज्या सगळ्या काही गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी आपण कायद्याच्या बाजूने लढायला बघूया. म्हणजे बाळाला लवकरात लवकर आपल्या ताब्यात कसं घेता येतील त्याचा विचार आपण करूया." आता भूमी त्या सगळ्या गोष्टीत विचार करत राहते. नेमकं काय करावं हे तिला काहीच कळत नाही. पुढे भूमी म्हणते, की "आकाश, मला खरंच पटत नाहीये, हे सगळं असं का घडतंय?" आणि ती आकाशकडे आता बघत असते. परंतु आपली मुलगी हे आपल्याबरोबर नाही असू शकत. हे मला पटतच नाहीये, असा विचार तिच्या डोक्यात येत असतो. इथे पौर्णिमा ही अमोलीला भेटण्यासाठी गेलेली असते आणि तिला मिठी मारून "कॉंग्रॅच्युलेशन्स, तुला खूप खूप तुझं अभिनंदन" असं म्हणून ती तिचं आता अभिनंदन करते आणि म्हणते, की "अमोली, खरंच आज तू जो काही स्टँड घेतलायस ना बाळाच्या बाबतीत, आज तू जे काही केलंयस ना त्यामुळे मला खरंच खूप मोठा आनंद झाला आहे." "अगं, किती आनंदाची बातमी दिली आहेस तू. तुला कळतंय का? अगं, तू ना आज बाळाची आई झाली आहेस. कायदेशीररित्या या बाळाचे सगळे अधिकार तू तुझ्याकडे घेतली आहेस." आणि असं म्हणून ती म्हणते, की "अगं, अशी शांत का उभी आहेस? धर तोंड गोड कर." असं म्हणून ती तिला मिठाई खायला देते आणि म्हणते, की "बाळाचे हे जे काही अधिकार तू मिळवलेस ना त्यामुळे मला खरंच खूप कौतुक वाटतंय." म्हणजे भूमीला स्वतःपाशी खूप वाटायचं ना. भूमी म्हणायची ना, की "मी बाळाला माझ्याकडे घेणार आणि बाळाला माझा अधिकार देणार पण नाही. असं काही तू होऊ दिलं नाही. अगं, तू इतका मोठा गेम खेळली आहेस ना, इतकं मोठं त्या भूमीला चेकमेट केलं आहेस ना, की खरंच खूप मोठा आनंद झाला आहे मला." तेव्हा पौर्णिमा म्हणते, की "हो, आता त्या भूमीला काहीच करता येणार नाही आणि मला हेच हवं होतं आणि म्हणूनच मी बाळाला माझ्या नाव दिलं आहे." त्यानंतर अमोली ही म्हणते, की "अगं, काय झालं? तू इथे बस तरी. किती उभे राहूनच गप्पा मारशील?" तेव्हा मग आता पौर्णिमा म्हणते, की "अगं, मला ना खरं तर त्या भूमीचा चेहरा बघायचा होता, की तिला कसं वाटतंय ते. मी मिस केलं." तेव्हा मग म्हणते, की "हो, बघितला ना, मी त्या भूमीचा चेहरा बघितला. परंतु तिचा चेहरा बघण्यासारखाच झाला होता. मला खरंच खूप थोड्या वेळासाठी आनंद झाला. खरं तर हे सगळं करून पौर्णिमा मला आनंद नाही झालेला. मलाही वाईटच वाटतंय. परंतु ती भूमी ज्या प्रकारे माझ्या बाळावर हक्क सांगायला निघाली होती, ज्या प्रकारे माझ्या बाळाच्या मागे लागली होती ना, तेव्हापासूनच मी ठरवलं होतं, की काही झालं तरीही मी माझ्या बाळाचा अधिकार माझ्यापर्यंत मिळवणार आणि मी ते केलंच शेवटी. कारण काही झालं तरीही ती भूमी ही माझ्या बाळाला मिळवण्यावर टपली आहे, हे मला चांगलंच माहिती होतं. आणि म्हणूनच मी या दिवसांसाठी 2 दिवस गायब झाले होते. जेव्हा मला समजलं ती भूमी माझ्या बाळाच्या मागे लागलेली आहे. शिवाय पोलिसही तिला मॅनेज झालेले आहेत. पोलिसही तिचीच साथ देतील हे मला माहिती आहे. आणि एखाद्या वेळेला असं काही घडलं तर पोलीस बाळाला तिच्याकडेच सोपवतील. म्हणून मी हा निर्णय घेतला आणि आता कायद्याची लढाई लढले मी. कायदेशीररित्या मुलीला माझं नाव दिलंय मी आता. काही झालं तरीही भूमी आता काहीही करू शकणार नाही. कायद्याच्या भाषेमध्ये तिला आता काहीच करता येणार नाही. कारण आता हे बाळ माझं झालंय. तेव्हा मग आता पौर्णिमा म्हणते, की "हो, हे अगदी बेस्ट केलेस तू. नाव अगदी म्हणजेच तुझं जे बाळ आहे ते तुझ्या नावे करून घेतलंयस तू." त्यामुळे काय झालं, ती भूमी ना, तुला काय सांगू अगं, ती भूमीचे काय प्रयत्न सुरू होते ते. भूमी आता खोटे नाटे पुरावे पण सादर करणार होती. सगळी तयारीच केलेली तिने आणि त्या गायकवाड सरांना घेऊन ती तुझ्याकडे बाळाला हिरावून घ्यायला येणारच होती. आणि इतके प्रयत्न करत होती ना, तसंही तिची सवयच आहे गं. दुसऱ्याच्या वाटचं हिरावून घेण्याची तिची नेहमीचीच सवय आहे. परंतु ती सवय आज तू मोडलीस. त्यामुळे मला खरंच खूप मोठा आनंद झाला, की तू बाळाला तिच्यापासून कायमचं हिरावून घेतलंस. आता ती काहीच करू शकणार नाही. तुझ्या बाळाला ती आता घेऊ शकणार नाही. याचाच मला खूप आनंद झाला आहे. अमोली म्हणायला लागते, की "या ज्या काही गोष्टी आहेत ना, या मला अगोदरच माहीत होत्या. भूमी हे असं काहीतरी पुढे करू शकते हे मला माहीत होतं. म्हणूनच मी या सगळ्या गोष्टी शिकवल्या होत्या." त्यावेळेला मग आता लगेच पौर्णिमा म्हणते, की "एक गोष्ट कायम लक्षात ठेव. आता तू जे काही केलंयस ना, त्याच्यावर कायम राहा. ती भूमी काहीही करू शकते आणि त्यामुळे तू तिला ज्या प्रकारे आता चेकमेट केलंयस ना, तसंच ते सगळं तू चालू ठेव." अमोली पुढे म्हणते, की "त्या बाळासाठी माझ्या भूमीचं काहीही नको."
ते बाळ हे फक्त आता माझं राहिलं पाहिजे आणि म्हणूनच मी माझ्या मनीमाऊला माझ्या आवडीचं नाव देणार आहे. माझ्या मनीमाऊसाठी की मी काही वाटेल ते करेल, परंतु बाळाला तिच्या ताब्यामध्ये मी अजिबातच देणार नाही. ती माझी मुलगी आहे आणि माझी मनीमाऊ आहे, त्यामुळे तिच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. आता भूमीने दिलेलं जे नाव आहे ते पण मी तिच्यासाठी ठेवणार नाही. ती माझी मुलगी आहे आणि त्यामुळे माझ्या आवडीचंच नाव तिला दिलं गेलं पाहिजे. भूमीच्या बाबतीतलं काहीही कुठलीही गोष्ट आता त्या बाळाला मी लागू देणार नाही. भूमीच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी या तिच्यापासून मला लांब करायच्या आहेत आणि भूमीला माझ्या बाळापासून मी कायमचं लांब करणार आहे. किती खोटे पुरावे आणू देत तिने, तिच्या पुराव्यांवर मी अजिबात विश्वास ठेवणार नाही. कारण मी जे काही केलं आहे ना, त्यामुळे आता माझं बाळ हे कायमचं माझं झालेलं आहे. आणि असं म्हणून पौर्णिमा ही तिच्याकडे बघून खूपच खुश होत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, भूमी आणि आकाश हे घरी येत असतात आणि घरी आल्यानंतर आकाश हा वर चाललेला असताना भूमी ही तिथल्या तिथे थांबते आणि तिथल्या तिथे थबकून बसते. कारण तिला या सगळ्याचा खूप त्रास होत असतो. बाळ आपल्याकडे येऊ शकत नाही आणि तिला भीती वाटत असते. आणि जेव्हा तिला आठवतं की जेव्हा भूमी आणि गायकवाड सर दोघेजणही बाळाला मिळवण्यासाठी म्हणून बाळाचा पत्ता लावण्यासाठी जेव्हा रिसेप्शनवर जातात, त्यावेळेला रिसेप्शनिस्ट ही बाळाचं नाव म्हणजेच बाळाच्या आईचं नाव हे भूमी आकाश महाजन आहे असं जेव्हा सांगते, त्यावेळेला जेव्हा भूमी हे बघते तेव्हा तिला जबरदस्त धक्का बसतो आणि बाळाचे लीगल सगळे पेपर्स अमोली ही भूमीकडून हिरावून घेते आणि सगळी कस्टडी बाळाची घेते. ते ऐकल्यानंतर आता इथे भूमीला तोही आठवून सगळा त्रास होत असतो. म्हणजे अमोली जे काही बाळाबरोबर वागली आणि भूमीबरोबर वागली त्याचा आता तिला भरपूर त्रास होत असतो. आणि म्हणूनच ती आता अमोलीकडे विचारत असते की असं करू नकोस, परंतु अमोली तिच्या गोष्टीवर किंवा तिच्या आईपणावर जराही काहीही माया न दाखवता ती तिथून तिला बाहेर काढत असते. या सगळ्या गोष्टी तिला आता आठवतात आणि तिला त्रास होऊ लागतो. आणि नंतर मग आता आकाश हा भूमीकडे जातो आणि म्हणतो की भूमी, काय झालंय, तुला ठीक तर वाटतंय ना, काही होतंय का तुला? तेव्हा ती म्हणते की आकाश, काय करू मी, मला आता खरंच काही कळत नाही आहे. मग आपलं बाळ हे आपल्यासमोर आहे, आपलं बाळ कोण आहे हे याचंही सत्य आता लागलं आहे. आत्तापर्यंत आपल्याला असं वाटत होतं की आपलं बाळ जिवंत नाही, त्याच दुःखामध्ये आपण होतो की आपलं बाळ आपल्याजवळ नाही आहे. परंतु आता आपल्याला समजलं आहे की आपलं बाळ हे जिवंत आहे, परंतु तरीही आपल्याला त्याच्यासाठी काहीच करू शकत नाही आहे. आपलं बाळ आपल्यापर्यंत आपण घेऊनच आणू शकत नाही. आकाश म्हणतो की भूमी, या सगळ्याचा मलाही धक्का बसला आहे की किती आनंदाने आपण दोघंही जेव्हा बाळ आपलं हे कळल्यानंतर तिला क्षितिजाला घेण्यासाठी म्हणून अमोलीकडे चाललो होतो. इतके दिवस ती गायब होती, आज ती सापडली. परंतु आपल्याला आज तरी तिला घरी घेऊन येता येईल असं वाटत होतं, परंतु तेही शक्य झालं नाही. मध्येच वेगळं काहीतरी घडलं. आता बाळाची कस्टडी ही पूर्णपणे त्या अमोलीकडे आहे. खरंच याचा मला खूप त्रास होतो आहे. घरात जावंसंही वाटत नाही आहे. बाळाशिवाय आपण दोघंही घरात जाणार याची कल्पनाही करवत नाही आहे. आत्तापर्यंत आपण बाळ जाणार म्हणून किती आनंदात होतो, बाळाला आपण आज घरी घेऊन येणार म्हणून आपण किती खुश होतो, परंतु तरीही आज आपण बाळाला घेऊन येऊ शकलो नाही. भूमी म्हणते की आकाश, मला खूप भीती वाटते. आपलं बाळ आपल्यापर्यंत येईल ना? ती क्षितिजाला आपल्यापासून दूर तर नाही ना करणार? काय होणार, मला याची खरंच खूप भीती वाटते. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की नको घाबरूस भूमी, आपल्याला गायकवाड सरांनी सांगितलं आहे ना, आपल्यासाठी इतरही रस्ते खुले आहेत. बाळाला परत मिळवण्यासाठी आपण कायद्याची लढाई लढणार आहोत ना, मग नको करूस काळजी. आकाश म्हणतो की भूमी, चिंता नको करूस, होईल सगळं व्यवस्थित. तेव्हा भूमी म्हणते की नाही आकाश, मला खूप भीती वाटते आहे. जर कायद्याची लढाई लढता आणखी काही वेगळंच होऊन बसलं तर, आणि मुलीवर तिने हक्क गाजवला आहे, मग तिने पुन्हा काही केलं तर? तेव्हा मग आकाश म्हणतो की नको घाबरूस, आत्तापर्यंत आपण प्रत्येक संकटांना तोंड देत आलो आहे ना भूमी, आपण एकमेकांसाठी झगडत आलेलो आहे, आपण एकमेकांसाठी जीव ओवाळून टाकतो, तर मग आपल्या बाळासाठी आपण नाही करणार का? त्याला मिळवण्यासाठी आपण प्रयत्न नाही करणार का? तू शांत हो, आपण आपल्या मुलीला मिळवूया. तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश, हो, आता मी शांत बसणार नाही आहे. जोपर्यंत क्षितिजाला आपण मिळवत नाही तोपर्यंत माझ्या जीवात जीव येणार नाही. मला माहिती आहे हे सगळं अमोली मुद्दाम करते, म्हणजे आपल्या बाळाला ती हिरावून घेते. खरं तर ती तिचं आईपण सिद्ध करत नाही आहे. तिला त्या बाळाची सवय झाली म्हणून ती हे सगळं करते आहे, परंतु तिला हे कळत नाही आहे की ते आपलं बाळ आहे. आकाश म्हणतो की हो. भूमी म्हणायला लागते की मला एक कळत नाही आहे,
जर बाळ त्या दिवशी हॉस्पिटलमधून पळवलं नसतं तर आज आपल्यावर ही वेळ आलीच नसती. पण हे सगळं कोणी केलं असेल असा प्रश्न आकाशला पडतो. म्हणजे आपल्या बाळाच्या जीवावर कोण उठलेलं होतं? म्हणजे आपल्यावरती कोण एवढं दुश्मनी घेऊन होतं की आपलं बाळ त्यांनी गायब केलं? नक्की काय घडलं असेल? असं आता आकाश विचारत असतो. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, तो तर प्रश्न आहेच, परंतु हॉस्पिटलमध्ये ज्या वेळेला ती नर्स होती त्या नर्सचा शोध आपल्याला घेतला पाहिजे आणि जोपर्यंत आपण त्या नर्सचा शोध घेणार नाही तोपर्यंत आपल्यापर्यंत सत्य येणार नाही. भूमी म्हणते की आपल्याला सुरुवातीला त्या नर्सचा शोध घ्यायला हवा. तिनेच हे सगळं केलं आहे आणि तिला हे कोणीतरी करायला भाग पाडलं आहे. नक्कीच कोणीतरी अशी व्यक्ती आहे जी आपल्या वाईटावर उठलेली आहे आणि त्याच व्यक्तीने हे सगळं तिला करायला भाग पाडलेलं असणार आहे. आकाशही आता त्या गोष्टीचा विचार करतो की नक्की कोण असेल, परंतु भूमीला मात्र पूर्णपणे खात्री असते. भूमी मनातच विचार करते की माझा तर पूर्णपणे संशय नाही, खात्री आहे की हे सगळं रागिनी आत्यानेच त्या नर्सला करायला सांगितलं असणार. रागिनी आत्याच्या शब्दावरूनच त्या नर्सने असं सगळं केलेलं असणार, असं भूमी आता विचार करत असते आणि म्हणते की तेव्हाच ती नर्स मला आता सगळ्या गोष्टींचा सांगोवा लागतोय की जेव्हा हे सगळं घडलं त्यानंतरच रागिनी आत्याचं त्या नर्सशी भेटीगाठी वाढल्या होत्या. ते यशपाल हा रागिनीच्या रूममध्ये दारू पीत बसलेला असताना रागिनी ही तिकडे येते आणि ते सगळं बघून तिला धक्काच बसतो आणि ती त्याला ओरडते की एक मिनिट, हे सगळं माझ्या घरात काय चालू आहे? माझ्या रूममध्ये हे सगळं काय चालू आहे? यशपाल ओरडतो आणि म्हणतो की अहो रागिनीबाई, सेलिब्रेशनची वेळ आहे म्हणूनच तर इथे येऊन बसलेलो आहे. त्यावेळेला ती ओरडते आणि म्हणते की अरे, तुला काही कळतंय का? निघ तू इथून, तुला कळत नाही आहे माझ्या रूममध्ये असं तुला कोणी दारू पिताना बघितलं तर प्रॉब्लेम होऊन बसेल. निघ इथून. आणि कसलं डोंबलाचं सेलिब्रेशन? तेव्हा मग तो म्हणतो की अहो रागिनीताई, सेलिब्रेशन म्हणजे तुमच्याकडून मला येणारी रक्कम ही वाढणार आहे ना 50%ने, म्हणून मी म्हणतो की माझं सेलिब्रेशन. तेव्हा मग ती म्हणते की कोणी का ठरवलं हे सगळं? तू स्वतःच ठरवतोस का हे सगळं? तेव्हा मग आता यशपाल म्हणतो की हेच तर तुम्हाला समजत नाही, मी काय बोलण्याचा प्रयत्न करतोय ते. अहो रागिनीताई, आत्तापर्यंत तुमच्याकडून मला 1 कोटी येणार होते ना, आता त्याची रक्कम ही 50,000ने वाढली, म्हणजे 1.5 कोटी तुमच्याकडून मला आता 1.5 कोटी यायचे आहेत. तेव्हा मग आता रागिनी म्हणते की स्वप्न बघत आहेस का तू? दिवसाची स्वप्न बघणं हे फार महागात पडतं. तेव्हा मग तो म्हणतो की नाही, मी स्वप्न तर बघत नाही आहे, परंतु सत्य आहे. मला माहिती आहे हे सगळं आणि ते मला मिळणार, काहीही करून मिळणारच. तेव्हा रागिनी म्हणते की यशपाल, तुझं तोंड ना जरा बंद ठेव, कळलं? तेव्हा तो म्हणतो की रागिनीताई, हेच तर असतं ना तुमचं, तुम्ही प्रत्येक वेळेला दुसऱ्याला अंडर एस्टिमेट करत येता, परंतु तुम्ही जे काही करता हे तुम्हाला कळतंय कुठे? आणि तुम्हाला माझ्याबद्दल या गोष्टी कराव्याच लागतील. तुम्हाला मी जे काही सांगतो ते करावे लागेलच. तेव्हा मग आता ती म्हणते की हे बघ, हे तुझे ना शब्दांचे खयाली पॉपकॉर्न माझ्यासमोर टाकू नकोस. तेव्हा तो म्हणतो की पॉपकॉर्न? अहो, जेव्हा तुमच्यासारखी माणसं पॉप करतात, तेव्हा आमच्यासारख्या माणसांना असं उभं राहावं लागतं ना, सगळ्या गोष्टी घेऊन आणि मग सगळं मागण्यासाठी आम्हाला असं उभं राहावं लागतं, असं तो आता बोलत असतो. त्याच वेळेला मग आता रागिनी म्हणते की तुझे शब्दांचे खेळण्या माझ्यासमोर चालवू नकोस, शांत बस. काही झालं तरीही आता तुझ्या शब्दांच्या खेळ्यांना मी अजिबात बधणार नाही आहे. त्याच्यामुळे इथून निघ आता, चल, अजिबात शांत शांत बस. तेव्हा मग आता तो म्हणतो की नाही नाही, अहो सेलिब्रेशन झाल्याशिवाय तर मी इथून हलणारच नाही. किती काही झालं तरीही रागिनीताई, मला माहिती आहे की तुम्ही काय करता ते, आणि तुम्ही काय काय नाही करता हे सगळं मला चांगलं माहिती आहे. त्यावर रागिनी त्याला ओरडते आणि म्हणते की चल, निघ आता इथून, लवकर निघ. तुला कोणी इथे बघितलं ना तर प्रॉब्लेम होईल. चल, तुला सांगितलेलं कळत नाही आहे का? असं म्हणून आता ती त्याच्यावरती चिडत असते. तेवढ्यातच भूमी आणि मानसी येत असतात. आता मनू म्हणत असते की ताई, अगं, दरवेळेला जेव्हा उन्हाळा येतो तेव्हा तू आपल्या कैरीचं कोरडं प्रीमिक्स बनवून ठेवतेस ना, मग आताही तू ते करशील का? म्हणजे आपल्या ना बागेतही छान कैऱ्या आल्यात आणि बाजारातूनही छान कैऱ्या आणल्यात, करशील का तू ते पन्ह्याचं मिक्स? तेव्हा मग ती म्हणते की नाही म्हणू, अगं खरंच माझी इच्छा नाही आहे यावेळेला काहीही करण्याची. मला माहिती आहे मी दरवर्षी करत असते, परंतु यावर्षी जोपर्यंत क्षितिजा येत नाही तोपर्यंत मला काही सुचणार नाही, असं म्हणून ती टेन्शनमध्ये आलेली असते. आणि नंतर भूमी विचार करते की मला माझ्या क्षितिजापर्यंत काहीही करून पोचावंच लागेल. तेव्हा मग इथे आता मनू आणि भूमी हे दोघीजणही वरती रूममध्ये चाललेले असतात आणि दोघीही चाललेले असताना भूमीला कसला तरी आवाज येतो आणि भूमी आता आत्याच्या रूमच्या दिशेने बघायला लागते.
तर पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, यशपाल म्हणत असतो की रागिनीबाई, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या मुलाचा म्हणजेच अभिजितचा खून केल्याचा व्हिडिओ आणि भूमीच्या बाळाच्या बाबतीत तुम्ही जे जे काही केले त्या सगळ्याचा व्हिडिओ ना जेव्हा भूमीसमोर जाईल ना, तेव्हा मग लक्षात ठेवा की तुमचं काय होईल ते. तेव्हा मग तुमच्या ज्या गोष्टी होतील त्या तुम्हाला कळणारही नाहीत. आणि म्हणूनच तुम्हाला सांगतोय की या सगळ्या गोष्टी या तिला समजायच्या आत माझ्यापर्यंत या सगळ्याचे पुरावे येऊ दे आणि मी सगळं जे काही हँडल करतोय ते करतोय असं म्हणून आता तो तिला धमकी देत असतो. तेवढ्यातच आता तिथे भूमी आलेली असते. भूमीला पाहिल्यावरती दोघेजणही घाबरतात. आता नेमकं भूमीने या दोघांचंही हे बोलणं ऐकलं असेल का, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.